तुम्ही कधी विचार केलात का की एखादं साधं फळ, निरुपद्रवी दिसणारं फळ जे तुम्ही संध्याकाळी खाऊन आनंद मानता, ते फळ तुमची रात्रीची झोप हळुवारपणे चोरत असते? होय, अगदी तसं होतं. अनेक ज्येष्ठ नागरिकांना वाटतं की ते आपल्या आरोग्यासाठी योग्य सवयी पाळत आहे, पण प्रत्यक्षात हाच एक छोटासा, या छोट्याशा सवयीने आलेला चुकीचा निर्णय त्यांच्या रात्रीची शांत झोपेचा पूर्ण सत्यानाश करतो. तो त्या झोपेचा सर्वात मोठा शत्रू ठरतो. रात्री 2 किंवा 3 वाजता जाग येते, शरीर थकलेलं असतं, पण डोळे उघडतात आणि तुम्हाला बाथरूमकडे धाव घ्यावी लागते. असं होतं का तुमच्याबरोबरही? मी अनेक रुग्णांना, विशेषतः ज्येष्ठांना, या कारणामुळे त्रस्त पाहिले आहे. ते सगळे असे मानतात की हे त्यांच्या वाढत्या वयामुळे, प्रोस्टेटच्या समस्येमुळे किंवा कमजोर मूत्राशयामुळे होत असेल. पण सत्य थोडं वेगळं आहे, आणि आश्चर्य म्हणजे ते सत्य त्यांच्या स्वतःच्या ताटात लपलेलं आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे, केळी हे सर्वसामान्य दिसणारं फळ नेमकं कधी आणि कसं खायचं, ज्यामुळे तुम्हाला रात्री वारंवार लघवीला उठावं लागणार नाही आणि तुम्ही शांतपणे गाढ झोप घेऊ शकाल. ही गोष्ट कोणत्याही औषधाबद्दल नाही, तर निसर्गाने दिलेल्या अन्नाचा योग्य वेळेवर योग्य पद्धतीने उपयोग करण्याबद्दल आहे, ज्यामुळे तुमच्या मूत्राशयाला आणि मनाला ती खरी विश्रांती मिळेल, ज्याची त्यांना फार काळापासून गरज आहे. पण सुरुवात करण्यापूर्वी मला एक गोष्ट जाणून घ्यायला खूप आवडेल. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि सध्या तुमच्याकडे किती वाजले आहेत? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. मी प्रत्येक कमेंट वाचतो, कारण तुमची गोष्ट माझ्यासाठी खरोखरच महत्त्वाची आहे. आणि जर तुम्ही 65 वर्षांनंतरही निरोगी राहण्यासाठी सोप्या, विज्ञानावर आधारित आणि प्रभावी टिप्स शिकायला असतील, तर आजच या ASA मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे ऑलवर प्रेस नक्की करा, कारण पुढचा छोटासा बदल तुमच्या रात्रीचा कायमचं बदलून टाकेल. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं वय हे नेमकं किती आहे ते नक्की सांगा. मित्रांनो, एक शेवटची विनंती की कमेंटच्या बाजूला जे हाईप असलेलं बटन आहे त्यावर सुद्धा एकदा नक्की क्लिक करा. आता तुम्ही विचार करत असाल, शेवटी असं काय होतं की वयानुसार ही समस्या वाढते? तर त्याचं पहिलं कारण आहे वॅसोप्रेसिन नावाचा हॉर्मोन. वयाच्या 60 नंतर आपल्या शरीरात वॅसोप्रेसिनची निर्मिती नैसर्गिकरित्या कमी होते. हा हॉर्मोन आपल्या झोपेच्या काळात हे मूत्रपिंडीला थोडं हळू काम कर असा संकेत देतो. म्हणजे झोपताना लघवीची निर्मिती कमी होते आणि आपण अखंड झोप घेऊ शकतो. जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा हा संकेत अगदी स्पष्ट असतो. मूत्रपिंड झोपेच्या वेळी मंदावतात आणि शरीर हे विश्रांती घेते. पण जसं जसं आपलं वय वाढतं तसं हा सौम्य पण महत्त्वाचा संदेश देणारा हॉर्मोन कमकुवत होतो. परिणामी मूत्रपिंड झोपेच्या वेळेतही दिवसासारखं काम करतात, तसंच करत राहतात. आता विचार करा, एक साधा प्रश्न आहे. तुम्ही रात्री जेवणानंतर शांत झोपण्याचा विचाराने अंथरुणावर पडला आणि काही तासात जाग येते, कारण शरीराला पुन्हा बाथरूममध्ये जाण्याचा संदेश मिळतो. ही तुमच्या शरीरातली कमजोरी नाही, ही फक्त तुमच्या अंतर्गिक जे जैविक म्हणजे जे घड्याळाची गती आहे ते बदलण्याची खूण आहे. पण यातील चांगली बातमी अशी आहे की तुमची संध्याकाळच्या काही साध्या गोष्टी आणि काही साध्या सवयी बदल करून तुम्ही अजून या नैसर्गिक लयशी पुन्हा ताळ जुळवू शकता. दुसरं कारण म्हणजे मूत्राशयाची संवेदनशीलता वाढणे. जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा मूत्राशय साधारण 400 ते 500 मिली लघवी साठवून ठेवतो, म्हणजे अर्धा लिटरच्या आसपास. पण वयानुसार ही क्षमता हळूहळू कमी होऊ लागते आणि अनेक लोक, ज्येष्ठांमध्ये ती समस्या केवळ 150 मिलीपर्यंत, म्हणजे जेमतेम अर्धा ग्लास पाण्यासारखी राहते. त्यामुळे अगदी थोडं प्रमाण साठलं तरी तातडीचा संदेश हे मेंदूकडे पोहोचतो. म्हणजे मूत्राशय कमजोर नाही, तो फक्त अंतिम संदेशनीय झालेला असतो. कल्पना करा, कोल्हापुरामधील एक ज्येष्ठ गृहस्थ आहेत. रात्री 8 वाजता ते फक्त 1 कप हर्बल चहा घेतात आणि तरीही रात्री 2 वेळा जागे होतात. त्यांचा मूत्राशय आजारी नाही, तो फक्त एक लवकर संदेश पाठवतो. म्हणून जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी द्रवपदार्थाचं प्रमाण थोडं कमी केलं आणि झोपण्यापूर्वी मूत्राशय पूर्णपणे रिकामे ठेवलं तर तुम्हाला या खोट्या अलाराम्सना थांबवू शकता. हे शरीराला हळूहळू प्रशिक्षण देण्यासारखं आहे, जबरदस्ती करण्यासारखं नाही. हळूहळू तुमचं शरीर पुन्हा जास्त वेळ थांबायला शिकून जातं. तिसरं कारण आहे मूत्रपिंडीच्या गाळणी प्रक्रियेत वेग कमी होणं. वयानुसार मूत्रपिंडीतील नेफ्रॉन्स जे रक्त गाळतात ते कमी कमी होऊ लागतात आणि हे काही आजारांचं चिन्ह नाही, तर हे वृद्धांचा एक नैसर्गिक भाग आहे. दिवसभर शरीरातील द्रवपदार्थ साठत राहतात, विशेषतः पायाच्या भागात, आणि जेव्हा आपण रात्री झोपायला आडवे होतो तेव्हा ते साठलेले द्रव्य रक्त मिसळतो.
त्यामुळे मूत्रपिंडावर अचानक जास्त कामाचा भार येतो आणि लगेच जास्त लघवी तयार करतात. उदाहरणार्थ सोलापूरमधील एक काका दिवसभर बसून काम करतात. त्यांच्या पायाला सूज दिसते, पण ज्या क्षणी ते रात्री झोपायला जातात त्या क्षणी तो सगळा साठलेला द्रव्य मूत्रपिंडीकडे परत येतो आणि परिणाम म्हणून शरीर रात्री अनावश्यकपणे जागं होतं. ही होती तुमच्या शरीरात घडणाऱ्या 3 प्रमुख बदलांची खरी कारणे आणि खरी कथा. प्रोसोप्रेसिनची जे घट आहे ते मूत्राशयांचे वाढलेले संवेदनशीलता आणि मूत्रपिंडींची मंदावलेली गाळणी प्रक्रिया पुढे आपण पाहणार आहोत. या सगळ्या बदलांवर नैसर्गिकरित्या नियंत्रण कसे मिळवायचे आणि इथूनच महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि एक केळी या साध्या पण विलक्षण फळात यात नेमकं असं काय सहभाग आहे आता आपण पाहणार आहोत. शारीरिक जे आपले तत्व असतात त्यात काही गोष्टी असतात, जसं शरीराशी ताल जुळण्याचे छोटे बदल आणि त्यांचे मोठे परिणाम. म्हणून जर तुम्हाला रात्री शांत झोप हवी असेल तर हे बदल तुमच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग करा. संध्याकाळच्या वेळी थोडं चालणं, पायांचा हलका व्यायाम करणं आणि झोपण्यापूर्वी काही मिनिटे पाय उंचावर ठेवणं हे सगळं अगदी सोपं वाटतं, पण रात्रीच्या वेळी मूत्रपिंडीवर दाब कमी होतो आणि शरीरात अधिक विश्रांती मिळते. आता चौथं कारण पाहूया, उशिरा खाण्यापिण्याची सवयी. आपल्याकडे अनेक घरांमध्ये रात्री जेवणानंतर एक वाटी डाळ, थोडंसं सार किंवा फळाचा तुकडा घेण्याची पद्धत आहे. हे पदार्थ दिसायला हलके, आरोग्यदायी वाटतात, पण प्रत्यक्षात ते झोपण्याआधी शरीराला अतिरिक्त द्रव्य वाढवतात. बघा मित्रांनो, या गोष्टी खूप साध्या वाटतात, पण याच खूप परिणामकारक आणि ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्यामुळे यांना टाळू नका. बघा, यामध्ये काही गोष्टी असतात ज्या आपल्या शरीरात समतोल आणतात आणि ते तुम्हाला पाहणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओमध्ये जे काही मी तुम्हाला सांगणार आहे ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. आता या केळीचा वापर कसा करायचा जेणेकरून तुम्हाला तुमचे जे आरोग्य आहे त्यामध्ये आता चांगला फायदा होईल. तुम्हाला रात्रभर लघवीला उठणे जे आहे ते कायमचे बंद होईल. फक्त या प्रकारे याचा वापर करा, कारण हेच तुम्हाला खूप चांगला फायदा देईल आणि याचा फायदा बघून नक्की तुम्हीही थक्क व्हाल. बघा, संध्याकाळी फक्त एक केळी तुम्हाला अशा प्रकारे खायची आहे आणि याचा फायदा ऐकून तुम्ही सुद्धा नक्की थक्क व्हाल. आता हे फायदा काय आहे आपण बघणारच आहोत, पण तोपर्यंत व्हिडिओ नक्की हा शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला जरासही स्किप नका करू. बघा मित्रांनो, काही दिवसात जेव्हा आपल्या अंगात जडपणा येतो, नाहीसं वाटू लागेल, पोट शांत झालं वाटू लागेल आणि झोपही इतकी गाढ लागेल की सकाळी अधिक हलकी रात्र आणि प्रवास हळू वाटेल. आता बघा, यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते मी सांगत आहे. त्यामुळे इथून हा व्हिडिओ नक्की लक्षपूर्वक बघा आणि ह्या एका केळाचा हा उपाय एकदा नक्की करून पहा. मित्रांनो, हा उपाय खूप सोपा आहे, पण नेमकं हे कसं काम करते आधी ते बघा. केळीमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. पोटॅशियम शरीराचे पाण्याचे संतुलन राखण्यास मदत करते आणि मूत्राशयाची क्षमता सुधारते. केळी खाल्ल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स हे संतुलित राहतात, ज्यामुळे वारंवार लघवी होण्याची संवेदना कमी होते. केळीमध्ये व्हिटॅमिन B6 देखील असते, जे रात्रीच्या वेळी लघवीचे नियंत्रण करण्यास मदत करते. आता काही महत्त्वाच्या गोष्टी, रात्री पाणी कमी पिया. झोपण्यापूर्वी 2 तासाआधी पाणी कमी पिणे हे खूप फायद्याचं ठरू शकतं. आता बघा, अनेक लोकांना रात्री झोपेतून वारंवार लघवीला उठावे लागते, ज्यामुळे त्यांची झोपे पूर्ण होत नाही आणि दिवसा थकवा जाणवतो. याला आयुर्वेदामध्ये ब्रह्ममुद्रा असंही म्हणतात. यावर केळीचा एक अत्यंत प्रभावी उपाय तो आहे. त्यासाठी तुम्हाला साहित्य लागेल, जसं की 1 पिकलेलं केळ आणि अर्धा चम्मच मध. रात्री झोपण्यापूर्वी साधारण 1 ते 2 तासाआधी हे केळ खावे. आणि पद्धत बघा, केळ सोलून त्यावर थोडे मध टाकून किंवा सांधे केळ घ्यायचे आपल्याला साधे, तर थोडंसं मध लावायचं आणि ते आपल्याला खायचं आहे. आता बरेच लोक म्हणतील यानं काय होईल, तर हे बघा, जेव्हा तुम्ही केळ आणि मध अशा प्रकारे खाल तेव्हा याचा तुमच्यावर खूप चांगला परिणाम होईल. आणि केळीमध्ये जे पूर्णपणे फॉस्फरस वगैरे ज्या काही गोष्टी असतात त्या तुम्हाला नक्की तुमच्या शरीरात जे पोटॅशियम असतं ते शरीरामध्ये एक चांगली ऊर्जा निर्माण करतात आणि त्यामुळे तुम्हाला शरीरात जे मूत्रपिंडाचे जे तुम्हाला त्रास आहे तो कमी होतो आणि वारंवार तुम्हाला लघवीला जाण्याचा जो त्रास आहे तो सुद्धा अत्यंत कमी होतो. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. एस मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.